कुशल प्रशासक पराक्रमी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीदिनी शिवसेना उबाटा गट वाहतूक सेनेच्या उपजिल्हा प्रमुख श्रीमती कल्पनाताई केशवराव मुंदाने यांनी व सर्व महिलांनी यावेळी अभिवादन केले। अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर धर्मशाळा, मंदिर, पानवेठा निर्माण कार्य करून राष्ट्र जोडण्याचा उपक्रम केला। प्रत्येक स्त्रीला जगण्याचे, लढण्याचे, स्वतःचे सामर्थ्य टिकवण्याचे धर्मनिष्ठ देणारे प्रेरणास्थान व म्हणजेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आहे। त्यांनी महिलांना प्रेरणास्रोत देत धीर दिला व यावेळी मोठ्या पराक्रमाची त्यांनी यावेळी राज्यात, संपूर्ण देशभरात त्यांचं नाव लौकिक आहे। तर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन व त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र अमरावती उपजिल्हा प्रमुख वाहतूक सेना उबाटा नांदगाव खंडेश्वर येथील श्रीमती कल्पनाताई केशवराव मुंदाने यांनी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करत हार अर्पण केले। यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या, त्यांनीसुद्धा यावेळी अभिवादन केले। तर मानाचा मुजराही यावेळी करण्यात आला। यावेळी विविध कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून जिल्हाभरात व राज्यात आज जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे। लोणी टाकळी येथे अभिवादन करत सर्व महिलांनी हार अर्पण करून पूजन केले। यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती। यात कल्पना केशवराव मुंदाने, सौ छायाताई मुंदाने, सुनीता सुधाकर मुंदाने, सौ सीमा देंडे, हर्षा शिबे, अलका सरोदे, प्रतिभा चिंचे, इंद्रायणी देठे, मयूरी देठे, दीपा दंदे व मोठ्या प्रमाणात यावेळी महिला होत्या। तर उषा देठे, ललिताताई मस्के, किरण गादे, अर्चना गोळंबे या महिला यावेळी उपस्थित होत्या।